आषाढ अमावस्या. आज आपण दिव्यांची पूजा करतो. त्याच्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत, कारण दिव्यांची पूजा केल्यानंतर त्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचे असते. आज मी रंगीत दिवे करायचा प्रयत्न करते, पहिल्यांदाच करणार आहे. त्याच्यासाठी कणिक घेतले. हे गोड दिवे असतात, त्यामुळे गुळाच्या पाण्याने कणिक भिजवले. एका गोळ्यामध्ये मी गुलाबी रंग टाकलेला आहे, फूड कलर, आणि दुसऱ्या गोळ्यामध्ये मी ग्रीन कलर टाकलेला आहे. मी गुलाबांच्या शेप मध्ये बनवायचा प्रयत्न करते, तर बघूयात आपण बनतात का आपले आज दिवे. एक गोळा घेऊन मी चपाती लाटून घेते आणि मग त्याला एका साच्याने गोल आकार देऊन अशी ही एवढ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. तर हा एक माझ्याकडे साचा आहे, त्याच्याने गोल गोल असं शेप मध्ये मी ते कट करून घेते. हा ग्रीन कलरचा गोळा, त्याची एक आपण अशी मोठी पोळी लाटून घेणार आहोत. नंतर त्यालाही असे साच्याने गोल गोल त्याला आपण कापून घेणार आहोत. असा गुलाबाच्या आकाराचा आपल्याला दिवा करायचा आहे. तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी आधी आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा मध्ये असा, आणि त्याला आपण एक एक पाकळी लावत जाऊया गुलाबाची. तर आपण ह्या ज्या गोल चकत्या केलेल्या होत्या त्या अशा एक एक जोडत जायच्या. अशा ही दुसरी, आणि असं जोडताना असं खालून प्रेस करायचं. हे एक लावूया, तिसरी, आणि आता आपल्याला वात लावायची, त्यामुळे मध्ये जो आपण हा गोळा घेतला होता तो असा बोटाने प्रेस करायचा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ती वात लावता येईल. हा, आता आपल्याला गुलाबाचे पानं तयार करायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण हा ग्रीन कलरचा जो घेतलाय, तर माझ्याकडे हा काटा होता प्लास्टिकचा, तर तो असा थोडं पानाचा शेप देऊया त्याला, थोडं डिटेलिंग. अगदी परफेक्ट नाही, पण चला थोडं ट्राय करूया. हा, अजून एक घेऊया पान. आता हे पान आपण जोडूया फुलाबरोबर अशा पद्धतीने. खालच्या बाजूने जोडायचे ते. अजून एक जोड. आणि त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला दिवा बसला पाहिजे ताटामध्ये, त्यामुळे त्याला थोडस प्रेस करून त्याला चप्पट करायचं आपल्याला. झाला आपला गुलाबाचा दिवा तयार. हा, अशा रीतीने आपले हे 5 दिवे तयार झालेले आहेत. तर आपण जसं मोदकाच्या चाळणीवर ठेवून त्यांना पाणी ठेवून, हे बघा आपण पाणी ठेवलंय खाली, तर हे आपण त्याच्यावरती थोडी 10 मिनिटं त्याला वाफ देऊया झाकण देऊन. आपले दिवे झालेले आहेत, आता काढून घेऊया आपण. तर आपले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ लखलखीत झालेले आहेत. ही सगळी फुलं आणलेली आहेत, झेंडू, पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, गुलछडी, गुलाबाच्या पाकळ्या, ही पानं आहेत डेकोरेशन साठी. आपण ह्या सगळ्या फुलांनी दिव्यांची सजावट करूया. हा आपला दिवा आहे, त्याला आपण थोडंसं डेकोरेट करूया. त्याच्यासाठी ही डबल साइडेड टेप मिळते, ती आपण चिटकवून घेऊया त्याच्या मागे. टेप अशा पद्धतीने चिटकवून घेऊया. हा वरचा कागद
आषाढीची पांढरी फुलं आहेत ती अशी मागे त्याला लावत जायची आहेत. हा बघा, सुंदर दिसतोय ना आपला दिवा. दिव्यांना घासून पुसून त्यांची पूजा केलेली आहे, त्यांना सजवलेलं आहे फुलांनी. आणि आपल्या सर्व दिव्यांना आपण हळदी कुंकू लावून त्यांना फूल अर्पण करायचं आहे. असे आपण प्रत्येक दिव्याची पूजा करून घेणार आहोत. आपल्या पुराणामध्ये दिव्यांची कहाणी सांगितली आहे की आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. तर ती सून, तिचा दिनक्रम असा असायचा की ती रोज दिव्यांना घासून पुसून त्यांची पूजा करायची, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायची. पण एक दिवस असं झालं की तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घराबाहेर काढलं जातं आणि ती अशी राणीवणी भटकू लागते. आणि असा दिव्याचा सण येतो. त्या दिवशी त्या राजाच्या घरात काही दिव्याची पूजा होत नाही. राजा शिकारीला गेलेला असतो, तिथल्या झाडाखाली तो थांबतो. तर त्या ठिकाणी सगळे दिवे असे अदृश्य रूपात गप्पा मारत असतात. राजा त्यांच्या गप्पा ऐकतो आणि सगळे दिवे बोलतात, काय रे, आज तुझी कशी पूजा झाली, तुला आज काय गोडाधोडाचं मिळालं. तर तिथे राजाचा दिवा सांगतो, काय सांगू तुला, अरे मी राजाच्या घरचा दिवा, पण आज माझी पूजा झालीच नाही. जी सून माझी पूजा करायची तिला चारित्र्याचा संशय घेऊन बाहेर काढलं, त्याची कुणीच शहानिशा केली नाही. खरं तर ती निर्दोष होती. हे ऐकून राजाला फार पश्चाताप झाला. त्याने मोठ्या आदर सत्काराने त्या मेणा पाठवून सुनेला घरी आणलं. घरी आल्यानंतर तिने नेहमीप्रमाणे त्या दिव्याची पूजा केली, त्याला गोडाधोडाचा नैवेद्य दिला. तर ह्या कथेतून आपल्याला काय कळतं की कोणावरही संशय घेताना किंवा काही कृती करताना आपण त्याची शहानिशा केली पाहिजे. कोणावरही असं ऐकणं म्हणजे असं काहीतरी ऐकून गैरसमजातून कोणतीही कृती करू नये. तर ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण अशी ही आपली दिव्याची पूजा केलेली आहे. सर्व दिव्यांना हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करून झालेली आहेत. आता आपण हे जे कणकेचे दिवे केलेले आहेत, त्या कणकेच्या दिव्यांनी या आपल्या दिव्यांना ओवाळायचं आहे. दिव्यांमध्ये वाती टाकताना आपण दुहेरी वात म्हणजे 2 वाती एकत्र करून आपण वाती लावायच्या असतात. खरं तर त्याच्याने काय म्हणतात की बाबा जोडीला जोड असली पाहिजे, म्हणजे बहीण भावंडांची जोड, नवरा बायकोची जोड, असं हे जोडीने राहिले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी की वात 2 वाती एकत्र असेल तर त्याला तेलाचा पुरवठा पण चांगला होतो आणि दिवा चांगला जळत राहतो. तर आता हा जो आपण कणकेचे दिवे आहेत ते तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता. आणि आता मी आज हे गुलाबाच्या शेपमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडतील तसे तुम्ही करून त्या दिव्यांनी आपण आज ओवाळायचं असतं आपल्या घरातील सर्व दिव्यांना. आणि ह्याच दिव्यांनी त्याच्यानंतर आपण आपल्या घरात जी मुलं आहेत, लहान मुलं, मोठी मुलं, मुलगा मुलगी कोणी असू दे, त्यांना देखील आपण औक्षण करायचं आहे. ते देखील आपल्या वंशाचे दिवे आहेत, त्यांनाही उज्ज्वल भविष्यासाठी आपण आज आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असा एक कणकेचा दिवा करून लावायचा.
तुम्हाला जर माझी आजची दिव्यांची पूजा आवडली असेल तर माझं चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.